विधानसभेच्या मतमोजणीची उत्सुकता जी आहे ती उमेदवारांसह सर्वांनाच लागलेली पाहायला मिळते। मी सध्या कणकवलीमधील कणकवली कॉलेज या मैदानावर आहे आणि या ठिकाणीच उद्या मतमोजणीची प्रक्रिया जी ती पूर्ण होणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून ही मतमोजणीची प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे। कणकवलीचा विचार करता कणकवलीत 14 टेबलांवर एकूण 24 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी केली जाणार आहे, तर कुडाळमध्ये 14 टेबलांवर 20 फेऱ्यांमध्ये मतमोजणी जी आहे ती केली जाणार आहे। त्यासोबतच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 14 टेबलांवर एकूण 23 फेऱ्यात मतमोजणी जी आहे ती केली जाणार आहे। प्रामुख्याने कणकवली आणि कुडाळमध्ये विद्यमान आमदार जे आहेत त्या दोन्ही आमदार जे आहेत ते हॅट्रिक करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर जे आहेत ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे त्यांची देखील प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं असेल तर प्रामुख्याने कोकणात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत जी आहे ती पाहायला मिळते आणि याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन महबूब शेखसह सदाशिव लाड, एबीपी माझा, कणकवली, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।